मनपा अधिकाऱ्यांसोबत आज तुम्ही प्रवासाची पूर्ण पाहणी केली. आणि सध्या आता पावसाळा चाल चालू झाला आहे आणि इकडे तिकडे पाणी साचत आहे. काय सांगाल आणि काय उपाययोजना सोबत आहे? कसं आहे, सध्याला पावसाळा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. ते विकास कामं सुरू असल्यामुळे काही ठिकाणी खड्डे झालेले आहेत, काही ठिकाणी रोडवरती पाणी साचते आहे आणि मेन म्हणजे अमृत योजनेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अमृत योजना चालू असल्यामुळे आणि काम सुरू असल्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत मग त्याच्यावरती रिस्टोरेशन सुरू आहे आणि काही नदी नाले जे आहेत ते नाले साफ करणं सुरू आहे, त्याच्याकरता उपाययोजना. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी गडरच्या लाईन झालेल्या आहेत त्या चुकीत झालेल्या आहेत, पावसाळी नाली चुकीत झालेल्या आहेत. म्हणून माननीय मनपा कनिष्ठ अभियंता श्री सोनवणे यांच्याशी आज आपण दौरा घेतला आणि त्यांना पूर्ण समस्या दाखवल्या आणि त्या समस्या दाखवल्यानंतर कनिष्ठ अभियंता सोनवणे यांनी खालच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तात्काळ काम करण्याचे आदेश पारित केले. त्याचप्रमाणे मिहानच्या अंतर्गत सेक्टर 36A या ठिकाणी हा मिहानच्या अंतर्गत चिसबोन येथील हा प्रभाग वार्ड असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती आहे प्रभाग क्रमांक 35मध्ये. पण याला डेव्हलप करायचा अधिकार हा मिहानला असल्यामुळे मोठ्या प्रमाणे चिखलाचं साम्राज्य आहे. लोक जाऊ शकणार नाही, इतकी खराब परिस्थिती, इतके खराब रोड झालेले आहेत. म्हणजे नुसते तिथे मुरुम बोल्डर टाकलेला आहे तर लोक जाऊ शकत नाहीत. म्हणून त्याच्यावरती तोडगा म्हणून मिहानचेशी अभियंता आपले अधीक्षक अभियंता कुर्जेकर साहेब यांची सुद्धा आपण त्या दौरा घेतला. त्यांनी ताबडतोब मिहानच्या अधिकाऱ्यांना की आजच्याच याच्यावरती मुरुम बोल्डर गिट्टी जे काही टाकता येईल ती पर्यायी व्यवस्था म्हणून ताबडतोब करावं. आणि त्यांनी हेही सांगितलं की या कामाचं साधारणतः 9.5 कोटी रुपयाचं टेंडर झालेलं आहे आणि हे टेंडर झाल्या असल्यामुळे लागलीच 1-1.5 महिन्यामध्ये काम सुरू होईल आणि या ठिकाणच्या असलेल्या संपूर्ण समस्या, मग ते नळाचं कनेक्शन असेल, टार रोड असतील किंवा गटर लाईन असतील किंवा पथदिवे असतील, या सगळ्यांची व्यवस्था या टेंडर ओपन झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर या कामाला सुरुवात होईल. या पद्धतीने त्यांनी कामाची पूर्ण पाहणी केली आणि निर्देशही दिलेत आणि लवकरच काम होईल असं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे DP रोडला जाताना शक्तीनगर म्हणून आहे, शक्ती सोसायटी म्हणून आहे, त्या ठिकाणी नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लोक राहतात. ऑलरेडी त्यांचे ते प्लॉट आहेत, परंतु त्या ठिकाणी जाताना DPच्या काही रोडच्या ठिकाणी सिमेंट रोड झालेला आहे आणि DP रोड ते महाजान आटाचक्की हा रोड व्हायचा आहे. फक्त तो कच्चा रोड होता म्हणून त्याच्यावरती आपण थोडंसं डांबरीकरण करून घेतलं, पण त्या ठिकाणी गड्डे पडले होते मोठ्या प्रमाणात. पडले असल्यामुळे त्यामुळे तिथे दौरा झाला आणि तिथेही मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते आणि नागरिकांनी आपापल्या समस्या सांगितलेल्या आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ताबडतोब याच्यावरती आश्वासन न देता कृती करू आणि लवकरच तुम्हाला आज किंवा उद्या कृती दिसेल असं आश्वासन दिले आणि आता दौरा समाप्त केला. त्याचप्रमाणे चिसबोनमध्ये काल पाणी आलं होतं आणि 1-2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा 2 लोकांच्या घरी पाणी गेलं होतं. त्या घराची पाहणी केली, 2 दिवसा अगोदरही पाहणी केली होती, पण काल परवा जो पाऊस आला त्याच्यात पुन्हा एका व्यक्तीच्या घरी पाणी गेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ताबडतोब ते चोकेत ज्या नाल्या चोकेत झालेल्या होत्या, पावसाळी नाले त्याची गडर असेल, त्या सगळ्या त्यांनी खुले करण्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि लवकरच काम होईल असे आश्वासन देऊन आजचा दौरा समाप्त केला. प्रशासनाला हीच कामे पहिली करतायत की ज्यावेळेस होणार होता आणि आता पावसाळा सध्या आता चालू आहे, तर मग आता ही कामं करायला थोडंसं उशीर झाला असं वाटतं? नाही, प्रशासनाला मी गेल्या 1 महिन्यापासून सांगतो आहे, प्रशासनाने कामं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे त्यामध्ये कचरा गेला. त्या कचरा गेल्यामुळे काही ठिकाणी नाल्या ज्या आहेत किंवा गटर असेल त्या ठिकाणी ते तुंबलेले होते. काही ठिकाणी गटरचे चेंबरवरती झाकण नव्हते, पण मी 1-1.5 महिन्या अगोदरच गटरवरती झाकणं टाकायला आदेश दिले होते. त्या पद्धतीने त्यांनी कारवाईसुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नरेंद्रनगरपासून तर खापरीपर्यंत गार्डनचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात गार्डन असल्यामुळे आणि वारा धुंद येत असल्यामुळे मी MSEBच्या अधिकाऱ्यांना आणि गार्डन डिपार्टमेंटच्याही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या आणि त्यांनी ट्री कटिंग करून दिलं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडाची कटाई झालेली आहे, जे भविष्यात जरी पाऊस आला तरी काही त्रास होणार नाही अशी योजना आपण केलेली आहे.